मग तो सुनील शुक्ला झाला, मग नंतर आपल्या मराठीमध्ये पण आहे राज ठाकरे सारखे जोकर लोक. ही लोक काय करतात तुम्ही लक्षात घ्या. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधात सोशल मीडियावर अश्लील व अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या युवकावर मनसे आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेने कारवाई केली आहे. सूरज महेंद्र राजे शिर्के या युवकाचे आक्षेपार्ह व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत होते. अखेर नालासोपाऱ्यात मनसे उपविभाग अध्यक्ष किरण नकाशे यांच्या नेतृत्वाखाली मनसैनिक व शिवसैनिकांनी सूरजला शोधून काढत पोलिसांच्या हवाली केले. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून प्रकरणाची दखल पोलिसांनी घेतली आहे. आम्हाला आज सकाळपासून म्हणजे गेले काही दिवस सूरज राजे शिर्के नावाचा एक इसम आहे जो सन्मान्य राजसाहेबांवर आणि सन्मान्य उद्धव साहेबांवर आक्षेपार्ह विधान करत होता. मी नालासोपाऱ्याची टीम असू दे, संपूर्ण महाराष्ट्रातली मुलं असू दे, सगळीजण त्याच्या शोधात होती. आज दुपारपासून आम्ही त्याला ट्रेस करत होतो आणि त्याला ट्रेस करत असताना आज दुपारी आम्हाला नालासोपाऱ्याचं लोकेशन मिळालं. संजय मेहरा साहेब असतील, त्यांचे पदाधिकारी असतील, या सर्वांच्या मदतीने आज आम्ही त्याचा शोध लावला आणि त्याचा पाहुणचार घेतलाय. काय वाटतं अशी लोक जे आता यापूर्वी उत्तर भारतीय लोक बोलत, आता मराठी लोक बोलायला लागले. महाराष्ट्रात निवडणूक झाल्यानंतर शिवसेनेला आणि मनसेला जेव्हा अपेक्षित यश नाही मिळालं तेव्हा सगळ्यांचं म्हणणं असं होतं की मराठी माणूस हरला. पण मला असं वाटतं की सन्मान्य राजसाहेब असू देत, सन्मान्य उद्धव साहेब असू देत, मराठी माणूस जर हरला असेल ना तर या अशा मराठी माणसांमुळे. याचं नाव सध्या तरी इंस्टाग्रामवर जे दिसतंय हे सूरज राजे शिर्के, म्हणजे नावाप्रमाणे जरी म्हटलं हा मराठी माणूस आहे. पण या अशा मराठी माणसांना लाज वाटली पाहिजे. आपण कोणाबद्दल बोलतोय, कोणा बाबतीत आपण बोलतोय, आपली पातळी काय, या पातळी ओलांडून ह्या ज्या काही गोष्टी चालल्या होत्या ना त्याचा आज आम्ही समाचार घेतोय. एक मागच्या बऱ्याच दिवसापासून सूरज म्हणून नावाचा कोणतरी मुलगा आहे आणि इंस्टाग्राम अकाउंट वरती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे आणि मनसे पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्याबद्दल अश्लील भाषेत तो कमेंट करतोय. खूप गलिच्छ भाषेत त्याचं वक्तव्य आहेत. बरेच दिवस शिवसेनेच्या आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून त्या अकाउंटचा माहिती घेतली जात होती आणि आज आम्हाला असं कळलं की तो जो माणूस आहे तो नालासोपाऱ्यात राहतो. तर आज शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला त्याबद्दल जाब विचारला तर त्याने आरेरावीची उत्तरं दिली. त्याच्यामुळे आता त्याला नालासोपारा पोलीस स्टेशनला सर्व मनसेचे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते घेऊन आले. त्यांचं असं म्हणणं आहे की घरामध्ये वगैरे आमची तोडफोड केलेली आहे, आम्हाला मारहाण केलेली आहे. काय सांगायला? नाही, अशी कुठल्याही प्रकारची मारहाण झालेली नाहीये. त्यांना तुळींज पोलीस स्टेशनला कार्यकर्ते घेऊन आले आणि आता पोलीस पुढची जी गुन्हा दाखल करण्याची कारवाई आहे ती करतायत. आणि ह्याच्यातून एवढंच सांगायचं आम्हाला की जर मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ठाकरेंचाच आवाज चालणार, ठाकरेच हाच ब्रँड आहे. आणि जर अशा कोणत्याही प्रकारचं काही कोणाकडून जर चुकीच्या पद्धतीने जर ठाकरेंबद्दल टीका करण्याचा प्रकार केला जाईल त्याला याच शब्दात उत्तर दिलं जाईल. ये एक व्यक्ति है शिर्के करके, ये मराठी होते हुए भी सम्माननीय राज साहब ठाकरे जो हमारे दैवत है, महाराष्ट्र नवनिर्माण सेना के प्रत्येक कार्यकर्ता के दैवत है, और साथ ही शिवसेना के जो कार्याध्यक्ष है उद्धव जी ठाकरे, इनके लिए बहुत आक्षेपार्ह भाषा कर रहा था. और बहुत दिनों से हम इसके खोज में थे, मगर इलेक्शन था, कुछ चीजें ऐसी थी जो हमें रोके हुए थी. मगर आपको पता है कि हमारे जब दैवत को बोला जाता है तो कैसा कार्यकर्ता उठ के आंग पे आता है. तो हमारे नकाशी जी जो है इन्होंने हमें लोकेशन भेजा था और हमको फोन आया था कि ये कहीं नालासोपारा का लोकेशन दिखा रहा है. तो वो लोकेशन पे जाते हुए आज हम लोग ने उसको एक्वायर किया हुआ है और अभी पुलिस स्टेशन में लाके उसको जो भी समझ देनी थी वो देनी है. और आपके इस वीडियो के माध्यम से यही बोलूंगा कि सम्माननीय राज साहब ठाकरे के लिए जो भी बोलेगा उसके साथ इसी तरह का व्यवहार किया जाएगा. ये हमारी उनके प्रति जो भावना है वो हमने व्यक्त की है.